फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आमच्या गावाची यात्रा आहे, मी तुम्हाला तिथे आमच्या गावाची यात्रा दाखवते। आषाढी एकादशी असते, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इथे यात्रा भरते। चला मग आपण आता यात्रेत भेटू। आम्ही यात्रेत जायला निघालो। आमच्या इथे जी यात्रा भरते ती आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एका दिवसासाठी भरते। आंबा ऋषीच्या टेकडीवर भरते, म्हणून आंबा ऋषीची यात्रा असे आम्ही म्हणतो। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही बघतच असणार गर्दी किती वाढली आहे। काही लोक दुरून म्हणजे गावात पायी पायी आले आहेत, काही गाडींवर आले तर काही पायी रस्त्याने बघा दुकानं लागलेली आहेत। इथे काकडी म्हणजे लांब असा फुगा असतो, तुम्हाला तो रस्त्यात दिसेल। तो याचं महत्त्व यात्रेसाठी का आहे ते मी तुम्हाला आता सांगते। बघा सगळ्यांच्या हातात तुम्हाला त्या काकड्या दिसतच असते व्हिडिओमध्ये। बघा इथे पावसाचं एवढं वातावरण, पाऊस मला असं वाटलं की आता पाऊसच पडेल आणि आम्ही ओलच बघा दिसते ना तुम्हाला पावसाचं वातावरण। आणि हे जे तुम्हाला बाजूने काकड्या दिसत आहेत ना तेच बोलते। नेहमीप्रमाणे आपण जिथेही यात्रेत जातो तिथे पाणी तर असतात। मग आंबा ऋषीची यात्रा असो किंवा कुठलीही यात्रा असो, लहान मुलांना पाण्यात बसण्याचा आनंद तर असतो, ते बघून आपल्यालाही आनंद होतो। बघा मुलं किती मस्त करून राहिले, का आनंद होतोय त्यांना बघून। आम्हालाही मला तर एवढा आनंद म्हणजे त्यांना बघून मी खूप हसते। चला तर मग फिरून मग यात्रेत भूक लागली आणि मग काय गरम गरम भजी आणि पात्र घेतला आणि जलेबी ती घेतली। बघा तुम्हाला दाखवते, तोंडाला पाणी आलं का? या मग खायला। यात्रेत भगत बाबा दिसले, त्यांचा आशीर्वाद घेतला। जवळून व्हिडिओ काढायला गेली ते मी तुम्हाला आता काकडीचं महत्त्व सांगते। ते म्हणजे दोघा हाताने लांब असे पकडणे व हवेने किर किर असा आवाज होतो। त्याचा आनंद घेण्यासाठी एका वर्षात ही मजा घेण्यासाठी ही गर्दी जमते। बघा व्हिडिओमध्ये माझे आहो आता मी करते आहे, आवाज तुम्हाला येईल थोडा। हे जे असं काकडीचं जे करायचंच नाही याची मजाच वेगळी, इतका आनंद वाटतो ना। या पूर्ण यात्रेत यालाच जास्त महत्त्व आहे आणि ही जी मजा आहे। चला मग आता घरी जाण्यासाठी निघालो। बाय। आमच्या घरीच्या कामाला ताई येतात ना, त्यांच्या मुलीसाठी मी खेळणे